नमस्कार, सुरेखास फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण लग्नाच्या पंक्तीत केली जाणारी आचारी पद्धतीने तळलेल्या वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे। भाजीची चव मात्र लग्नाच्या पंक्तीत असते तशीच लागणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 काटेरी वांगी घेतले आहेत। हे बघा, या वांग्याचा देठ असा हिरवा आहे, याचा अर्थ वांग फ्रेश आहे। फ्रेशच वांग वापरायचं म्हणजे भाजीला चव छान लागते। वांग कापायच्या अगोदर आपण ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। 4 लवंगा घेतल्या आहेत, अर्धा चमचा मोहरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र असे त्याचे 2 तुकडे करून घेतले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेत, 1 कांदा त्याला असा 4 कट मारून घेतले आहेत। इथे सुकं खोबरं घेतले अर्धी वाटी, भाजलेले तीळ घेतलेत 1 मोठा चमचा, 4 चमचे भाजलेले शेंगदाणे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, त्याच्यात अर्धा इंच आलं घेतलंय, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मूठभर कोथिंबीर आणि इथे बेडगी मिरची पावडर घेतली 1 चमचा। हा आपला घरगुती मसाला काळा मसाला 2 चमचे घेतले आहे। इथे कांदा आणि खोबरं आपल्याला जाळीवर गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसवर खोबरं आणि कांदा भाजून घेऊया व्यवस्थित। गॅस मोठाच ठेवला आहे। दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया। कांदा आणि खोबरं छान भाजले। आता याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। भाजलेला कांदा आणि खोबरं थंड होते तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊया। हे बघा, इथपर्यंत मी असं वांग्याचं देठ ठेवणार आहे। याच्यावरचे काटे काढून घेऊया। वांगी छान फ्रेश असते ना, भाजीला चव चांगली लागते। मधून असं कट मारून घेऊया। असे 2 भाग करून घ्यायचे आहे। हे बघा, वांग असं छान आहे। आपण ह्याला पाण्यात टाकून घेऊया। इथे एका बाउल मध्ये मी पाणी घेतलं आहे, वांग काळं पडू नये म्हणून। हे बघा, अजिबात खराब नाहीये। आता पाण्यात टाकून वांग्याचे असे 2 भाग करून घेते, कारण आपल्याला वांग ही तळून घ्यायचं आहे। तळल्यानंतर वांग्याची चव अजून जास्त छान लागते। सर्व वांगे अशा प्रकारे आपण कट करून घेऊया। वांगी सर्व चिरून झाले आहेत, पाण्यात ठेवले आहेत काळी पडू नये म्हणून। इथं खोबरं आणि कांदाही थंड झालाय। आता आपण याचं वाटण करून घेऊया। याच्यामध्ये लसूण, तीळ, शेंगदाणे आणि कोथिंबीर हे एकत्र करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं वाटण तयार करून घेऊ। आता हे वाटण छान बारीक करून घेतलंय। असं 2 ते 3 चमचे ह्याच्यात मी पाणी टाकलं होतं आणि अशी बारीक ह्याची पेस्ट करून घेतली आहे। आता ही पाण्यातली वांगी आपण बाजूला काढूया, कोरडी करून घेऊया। ही वांगी अशी पाण्यातून निथळून घ्यायची आहेत आपल्याला। छान अशी कोरडी करून घेऊया। जास्त ही कोरडी करायची नाहीये। ही कॉटनचा कपडा घेतलाय मी, त्यानं असं कोरडं करून घेऊया। आपल्याला ह्याला तेलात तळायचं आहे आणि पाण्याचा अंश वांग्याला राहिला की तेलाचं असं अंगावर उडू शकतं, म्हणून थोडंसं कोरडं करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे जास्तही कोरडं करायचं नाही, का ते तुम्हाला सांगते आता मी। आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया। वांग्याची भाजी खाताना अशी वांगी थोडी आळणी लागतात ना, त्यासाठी ह्याच्यावर थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं आहे। असं हलक्या हाताने असं चोळून घ्यायचं आहे। हे बघा, याप्रमाणे। आता गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम करायला। आता ही वांगी तळून घेऊया। तेल मीडियम गरम झाले। आता झाऱ्यामध्ये सर्व वांगी घेतले आहेत, आता तेलात सोडून घेऊया। 1 मिनिट वर झालाय, वांगी अशी जरा हलवून घेऊया। आपल्याला ही वांगी 40 ते 50% एवढे तळून घ्यायचे। हे बघा, या प्रकारे खूप चविष्ट लागते ही भाजी। आचारी लोक ह्याच पद्धतीने वांग्याची भाजी करतात लग्नाच्या पंक्तीमध्ये। आपण आज त्याच पद्धतीने घरी बनवणार आहोत। वांगी छान तळली गेले आहे। हे बघा, वांग्याचा रंग असा छान खुलून आला, याचा अर्थ वांगी तळले गेलेत। आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया। गॅसवरतीच कढई ठेवले, त्यातले अर्ध तेल बाजूला काढले, 4 ते 5 चमचे ह्याच्यात तेल टाकून घेतले। आता ह्याच्यात मोहरी टाकून घेऊया।
गॅसवर तेल गरम करायला ठेवलं. त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्या. मोहरी छान तडतडली. त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय. छान हलवून घेतलं. गॅस मिडियमच ठेवला आहे. आता ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. हलवून घ्यायचंय जरा. ह्या स्टेजला आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचे, तर मसाले करपतील. आता आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. इथे मी टॅमॅटोचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला टाकायचा असेल तर बारीक चिरलेला टॅमॅटो खोबऱ्याचं वाटण भाजल्यानंतर 1-2 मिनिटांनी टाकून घेऊ शकता. व्यवस्थित हलवून घेऊया. छान मसाला भाजलाय. हे बघा अजून असं तेल सुटलंय. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. धने पावडर सांगायचे विसरले होते, ती अर्धा चमचा टाकून घेऊया. बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची. घरगुती काळा मसाला 2 चमचे आहे ते टाकून घ्यायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता व्यवस्थित हलवून घेऊया. छान असं मसाल्याला रंग आला आहे. आता ह्याच्यामध्ये त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून टाकून घ्यायचं आहे. हलवून घेऊया व्यवस्थित. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मसाले छान भाजले जातात. हे बघा छान असं तेल सुटलंय कडेने. ह्याचा अर्थ आपला मसाला भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे तळलेली वांगे हे झाऱ्यामध्ये घेतले त्याच्यात टाकून घेऊया. आता हलक्या हलक्या हाताने असे हलवून घेऊया. वांगे इथं आपले जवळपास 50 ते 60% शिजले आहेत, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्या. आधी थोडंसं वांग्याला मीठ लावलं होतं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं छान असं. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी केलं आहे ते टाकून घेते. आता हे छान हलवून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस मोठा 5 मिनिटं झाले. आता बघूया उघडून भाजी कशी तयार. हे बघा छान अशी भाजी तयार झाली आहे. उकळून द्यायचं. छान चमचमीत असा आपली तळलेल्या वांग्याची भाजी तयार झाली आहे. हे बघा छान वांगीच्या फोडी छान शिजल्या आहेत. हे बघा एक दाखवते. छान असं वांग मसूर शिजलं आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. इथे आपल्या आचारी पद्धतीने चमचमीत अशी तळलेल्या वांग्याची भाजी तयार झाली आहे. हे बघा किती छान आणि चमचमीत दिसते आहे. आता ह्याला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते.